किती उडवलेत तू? 1000 रुपये. पागल आहे का? 1000 रुपये का भरायचे? अरे फोटोसाठी 1000 रुपये? वन टाइम यार, मी देणार नाही. सिरियसली मला जास्त जास्त काही आवडलं नाही या प्लेसला. तिथे स्ट्रॉबेरीला 1000 रुपये नव्हते घालवायचे. You may change. 1000 पर पर्सन 75K. असं आपण फोटो काढतो येते आणि इथे मॅडमला पैसे दिले म्हणून आवडलं नाही, पण मॅडम आता हात येऊन हवेत उडत उडत फोटो काढत होते. आणि मॅडम बघायला इथं माकडं आलेत. माकडं बघा, सॉरी. हां हां हां, बघा कशी आता त्याचं ऐकती. आता वाचलेला भीती वाटणार नाही, आता घाबरणार नाही ते. बड़ा हरामी हो बेटा. तो चलिए शुरू करते हैं. इथले माकडं गेलेत, पण ठीक आहे, पडल्यानंतर सेफ्टी दिली त्यांनी. थँक्स टू अवर फोटोग्राफर. 75,000 रुपये वर्धित होते. जे फोटो पाहिजे होते, मला फोटो पाहिजे असं करत होती ह्या फोटोसाठी ना. हॅपी ओके. हे 3 माकडं इथे आहेत आणि हे एक माकड इथे आहे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. एक पोज दे ना अशी छान, मेडिटेशन वगैरे कर छान. बिचारा फोटोग्राफर दमला असणार आहे लिटरली. अरे हा थोडंसं बरोबर ॲक्च्युली. हा रोड इतका हॉरेबल आहे ना, आणि इतकं प्राण्यांचे आवाज वगैरे येत आहेत. मी तर कोणाला कधी सजेस्ट नाही करणार इथे यायला. आणि आता प्रॉब्लेम हा आहे की मी हाफ वेमध्ये आली आहे. महागा गेला तरी प्रॉब्लेम आहे, खाली नाही गेलं तरी प्रॉब्लेम आहे. रिग्रेटिंग दिस डिसिजन. पण आता आणि इथं प्रॉब्लेम आहे ना, इथले नॉर्मली माकडं खूप आहे तिथे, आणि नॉर्मली सुद्धा माकडं खूप ॲग्रेसिव्ह आहेत. एखादा चावला ना रे मी झुनच घरी जाऊ, बाकी काही नाही. हे इथं ओळखीचं नाही आहे, आसपास कोणी दिसत नाही आहे. आय नो दिस इज फेमस स्पॉट, पण पावसामुळे खास कोणी येण्याचं धाडस करत नाही इथे. का जायचं आहे मग पुढं? हां, मला नाही वाटत ते जाण्याची गरज आहे पुढे. हे बघ पूर्ण लिटरली काळोख आहे आणि आपण ऑलरेडी खूप पुढे आलो आहे. आय विल से नो. हे बघ पुढं जाऊन फक्त लेक आहे, तिथं काही खास विजिट नाही. आता आपण तुम्हाला काही 360 व्ह्यूज दाखवू इथले. सी यू इन द लेक. कारण की मी अजून थोड्या वेळ जर व्हिडिओ काढत चालले तर इथून घसरून तर नक्कीच पडेल. तर रोज आणि माझी चप्पल त्याच्यावरून मी नक्कीच घसरणार आहे. सी यू देअर, बाय.
मच आर्ग्युमेंट फायनली वी डिसाइडेड की आपल्याला खाली नाही जायचं आहे. तर इथं मिडलमध्ये थांबवूनच काही फोटोशूट करून घेतले आणि स्वार्थी आय होप तुम्हाला ते आवडलेलं असेल. राहू द्या. आणि आता वर जाऊन जेवण करून घेऊयात. आणि हा जर पाऊस नसता आणि लोक असते तर आपण डेफिनेटली इथून खाली गेलो असतो, राहू द्या. पण आम्हाला जायचं आम्हाला नाहीये. ट्रेक आवडत नाही हो. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? आणि म्हणतो कधी प्रत्येक सॅटर्डे संडे आपण ट्रेक ठीक आहे. तर इट्स नॉट अबाउट ट्रेक, पण खाली ऍक्च्युली सेफ नव्हतं. खूप सेफ आहे गाईज, खूप सेफ आहे. नाही तिथे आपल्याकडे माकडं आहेत आपल्याला या हे करायला वाचवायला. अरे कहना क्या चाहते हो? प्रॉब्लेम हा आहे की जंगल आहे इथे खूप आणि प्राणी पण असू शकत आहेत. आणि ऍक्च्युली ट्रेकिंगला खाली जायला काही वाटत नाहीये, पण वरती डेंजर चढ आहे डायरेक्ट चढायला आणि खूप जास्त स्लिपरी पण आहे इथं. काही नाही तर slippery प्राणी वगैरे आहेत, पाऊस आहे, तर मला काही सेफ वाटलं नाहीये. गर्ल्स इन्स्टिंक्ट ऑलवेज वर्क्स, त्यामुळं ठीक आहे. तर आम्ही हे स्किप करतोय आणि डायरेक्ट जेवायला भेटूया. सी यू देअर, बाय. बाय बाय गाईज. काय ऐकता इथं नाव द्या थोडं ऐकता. चला आपलं छत्री घ्यायची आपली अशी मस्तपैकी चालायचं पाय पाय डुंग करीत. चला आपण रील करू काय? ती पळा 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 माझा डुक्कर पळाला ठीक आहे, चालतंय. बघा. हा हा मला डोकर म्हणणार ना तू. चल चला खाली वरती वरती वरती. 1 2 3 दरा 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 माझा डुक्कर पळाला. झालं रिग्रेट. दाखव तुझे दाखव. दोन नको म्हणत होते ना तिथं थांबायला, आत्ता कळलं असं मला. लिचेस होते तिथे खूप सारे ब्लॅक कलरचे आणि ते चावत पण होते. हे आम्हाला कळत सुद्धा नव्हतं. आय होप लिचेस हार्मफुल नसावेत आणि मोस्टली ते नसतात पण आता जंगली लिचेस आहेत तर नो आयडिया. मोठे मोठे लिचेस चावलेत आणि रक्त हे आहे असं की स्टॉप होत नाही. आम्ही त्याला वगैरे लावलंय, पण आय होप इट्स सेफ. आणि कोणीतरी खूप लेक्चर दिलं होतं या गोष्टीवरती मला. राईट. पण नाही जेवायला आलोय आता. गोनपटापासून असलं पण काही पण बनवू शकतं, हे माहित नाही मला, पण ठीक आहे. टर्मरिक हे यांचे काही मसाले वगैरे दिसत आहेत. आणि या अशा सुंदर मूर्तीचे आहेत. हा इथे मिरर्स खूप छान आहेत. हे तंदुरी बिंदुरी बनवायचं दिसतंय. आणि हा आहे इथला सुंदर व्ह्यू. आमचा गाईड खूप सुंदर व्ह्यूवाला रेस्टॉरंट देतो, जे की ऑब्विसली खिशाला परवडणारं नसतं, पण ठीक आहे. इथं आलो आहे तर आता मजा करूनच घेऊ. व्हॉट डू यू थिंक, हाऊज द प्राईस? ठीक आहे, कालची एवढीच आहे. इथे प्राईसचा तोच प्रॉब्लेम. इंडियन आहे का कसं आहे? तू ऑर्डर दिली का? नाही द्यायची कालची फ्राईड राईट 75 काय. वा नाईस. ठीक आहे. सी फूड वगैरे हे असे काही प्राइसेस आहेत इथे. नॉर्मली हीच प्राईज आहे, तर आता इंडियन रुपीजमध्ये करा त्यावरती पाहूयात आता कसं आहे. आणि मेन म्हणजे ते टेस्टला कसं आहे हे पण पाहूयात. कारण की इथं प्रॉब्लेम आहे की पैसे पाहिजे त्याच्यापेक्षा डबल जात आहेत, पण आवडत तर काहीच नाही आहे. तर पाहूयात छान आहे का ते. आपलं लंच सीन आहे. दिस इज चिकन तंदुरी, दिस इज चिकन बिर्याणी. आणि इथे चिकन सोडून काहीच ऑप्शन नव्हतं आपल्याकडे. फिश होते हां, बट खूप वाईट होतं म्हणून अवॉइड केलं आहे. पण ठीक आहे, क्वांटिटी खूपच कमी आहे. खूप कमी आहे, महाग खूप आहे. 1800 रुपये 2000 रुपये एवढूस. तालीची करन्सी आपल्यापेक्षा खूप कमी दिसते, पण ॲक्च्युली कशी नाही आहे. कारण इथे सगळे
थाउजंड्समध्ये मोजतात, लाईक 30,000 रुपीज पासून स्टार्ट होते प्रत्येक गोष्ट. चपाती म्हटलं 30,000 रुपीज, म्हणजे रोटी तर 30,000 टू 40,000 रुपीजला असते. ऑलमोस्ट इंडियाचे 4 म्हणजे 200 रुपयाला रोटी नान असते ॲक्च्युली. सो असा विषय आहे. यांचे 1,000 रुपीज म्हणजे आपले 5 रुपये, पण ते आपल्या त्याच्या 1,000च्या 5 ते 10 पट एक्स्ट्रा हे करतात. ते म्हणजे 40,000 रुपीज म्हणजे तर आपण 200 रुपयाला अशा गोष्टी असतात. आता ही 150 रुपीजची 150Kची ऑलमोस्ट ही असं काहीतरी आणि आपल्याकडे 200 रुपयाला मॅक्सिमम येते. पण ठीक आहे, भूक खूप लागली आता. नो रिग्रेट्स, खाऊन घेऊयात. सी यू आफ्टर लंच. जेवण झालेलं आहे. क्वांटिटी खूप कमी होती, म्हणजे पोट तर माझा नाही भरलंय. हा, पण टेस्ट खूप जास्त छान होती. म्हणजे मी नेक्स्ट टाइम यायचं असेल ना तर पक्का येईल इथं. ठीक आहे, जाऊ दे. तिला काय कळत नाहीये. 400K गेले आपले, ऑलमोस्ट 4 लाख गेले. अरे म्हणजे 4-25 आणि जवळपास 2.5 पर्यंत गेले आपल्या. 2600 पैसे गेले आपले. फक्त 2 थाळीचे, ज्याच्यामध्ये पोट नाही भरलेलं आहे. पण इथं आल्यानंतर ना खायला काही मिळत नाही. मला जी इंडियन टेस्ट पाहिजे होती ती तर मिळाली इथं, तर ठीक आहे. नो रिग्रेट. बाय बाय, गुड प्लेस. एक बेसिक नीड असते माझ्यासाठी जेवण झाल्यानंतर ना, काय बडीशोप जी मी घेऊन आली आहे. त्याविषयी चहा पण आणला असता. बघू Let's तंबाखू वर गेले काय. मिश्री ओके, या बाय. तर आपण हंदाराला नाही गेलो. इथे थोडासा स्कॅम झाला आपल्यासोबत. आपला ड्रायव्हर घेऊन जाणार होता आपल्याला आणि त्यांनी जाणं स्किप केलंय, कारण की ऑब्विसली लेट होत होता म्हणून. पण ठीक आहे, आता मी तर म्हणू पण शकत नाही नेक्स्ट टाइम यायचंय, तर त्यासाठी जरा थोडी दुःखद आहे मी. पण ठीक आहे, तो आपल्या घेऊन आला इथे. मे बी मला असं वाटतं याचं कमिशन असावं काहीतरी, बट ठीक आहे. हा पण एक नवीन एक्सपिरियन्स असणार आहे. तर दिस इज समथिंग अबाउट चॉकलेट फॅक्टरी. यांचे एवढे सारे अवॉर्ड्स वगैरे आहेत. Okay. Here we have 23 different flavors. Oh, nice. Right from here. झाड होतं. मग दीदी आणि दादा आले. त्यांना झाडावरून यांनी हे फळं तोडून काढले. मग नंतर या फळांमधून त्यांना कोका फ्रूट मिळालं. मग दीदी आणि दादानी ते फ्रूट तोडून ते फर्मेंटसाठी ठेवलं. मग ते फ्रूट त्यांनी ड्राय